डिस्टिलेशन प्रक्रिया म्हणजे प्युरिफाय करणे. आयदर क्रूड ऑइल असू दे किंवा आपले इथेनॉल असू दे किंवा अदर जे फ्युअल्स आहेत त्यांना सर्व ह्याच्यामध्ये डिस्टिलेशन हा प्रोसेस लागतोच. नमस्कार, मी आहे बसवराज पाटील. आपण इथं पाहणार आहोत डिस्टिलेशन प्रोसेस इथेनॉलचं जे आहे ते पाहणार आहोत. कारण की आपण अभ्यास जो करत आहे तो इथेनॉल बद्दल करत आहोत. तर त्याच्याबद्दल आपण डिस्टिलेशन प्रोसेस जो आहे तो बघणार आहे. सेम प्रोसेस सगळ्या ठिकाणी वापरला जातो. डिस्टिलेशन भले तुम्ही आपलं क्रूड ऑइल जे आहे ते पेट्रोल, डिझेल किंवा अदर फॉर्म केरोसिनमध्ये कन्व्हर्ट करायचं असलं तर आपल्याला तिथं सुद्धा हा डिस्टिलेशन प्रोसेस लागतोच. तर इथं आपण इथेनॉलचं जे आहे त्याच्यासाठी लागणारं जे डिस्टिलेशन प्रोसेस आहे त्याला समजून घ्यायचं आहे. तर डिस्टिलेशन प्रोसेस का केलं जातंय? तर इथं हा जो फ्युअल असतो तो आपण फर्स्ट ऑफ ऑल थोडक्यात मी सांगतो तुम्हाला. मक्का किंवा ऊसाच्या रसापासून किंवा आपलं मोलॅसिस असते त्याला वापरून आपण काय करतो फर्मेंटेशन करतो. फर्मेंटेशनचा जर तुम्ही व्हिडिओ वगैरे बघितला नसाल किंवा इथेनॉल कसं बनतं हे व्हिडिओ बघितला नसाल तर प्लेलिस्टमध्ये वरती आहेत. तुम्ही क्लिक करून पाहू शकता त्याच्या रिलेटेड व्हिडिओ आणि नंतर तिथे येऊ शकता. तर फर्मेंटेशन केल्यानंतर जो बनलेला असतो तो इथेनॉल जो असतो तो कच्चा असतो म्हणजे रॉ मटेरियल्स अदर जे इम्प्युरिटीज असतात त्याच्यामध्ये तर त्याला सेपरेट करावं लागतं आणि सेपरेट केल्यानंतर जो प्युअर फॉर्ममध्ये मिळतो आपल्याला तो इथेनॉल बनतो. तर त्यासाठी आपल्याला डिहायड्रेशन अँड डिस्टिलेशन हे 2 प्रोसेस करावे लागतात. इथं तुम्ही पाहू शकता. तर डिस्टिलेशन प्रोसेस हा प्युरिफाय करण्याचा प्रोसेस आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे फिल्टर करणे. तर ह्याच्यामधून आपण जवळ-जवळ जो 40 ते 45% आपल्याकडं असतो, तर त्याला 95% प्युरिफाय 90 ते 95 सॉरी 95% प्युरिफिकेशनला न्यावं लागतं. तेव्हाच आपण त्याला डायरेक्टली युटिलाइज करू शकतो. तर चला पाहूया डिस्टिलेशन प्रोसेस. तर मी प्रिव्हियस एका व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलंय, थोडक्यात सांगितलंय. इथं लॅबोरेटरीचं फर्स्ट ऑफ ऑल सांगतो तुम्हाला, म्हणजे याच्यावर तुम्हाला आयडिया येईल. नंतरनं जे इंडस्ट्रियल प्रोसेस आहे त्यासाठी थोडंसं इन डिटेल्स आहेत, ते पण आपण समजण्याचा प्रयत्न करूया. तर आपल्याकडे जो रॉ मिळालेला असतो मटेरियल फर्मेंटेशन केल्यानंतर किंवा कच्चा असतो, इम्प्युरिटीज त्याच्यासोबत असतात. त्यावेळी तो एका फ्लास्कमध्ये किंवा आपण एका कंटेनरमध्ये घेतो, त्याला हीट प्रोव्हाईड करतो. म्हणजे त्याला गरम करावं लागतं. गरम केल्यानंतर काय होतं, तर समजा तर त्याच्यामध्ये 2 ते 3 घटक आहेत. तर त्यांचे बॉइलिंग पॉइंट्स हा महत्त्वाचा मुद्दा आहे. बॉइलिंग पॉइंट. जिथं बॉइलिंग सुरू झाल्यानंतर वेपर्समध्ये कन्व्हर्ट होतं. म्हणजे थोडक्यात पाण्याचा जो आहे तो 100 डिग्री सेल्सियस आहे. पाणी हा 100 डिग्री सेल्सियसला बॉईल व्हायला सुरू होतो. म्हणजे वाफेमध्ये कन्व्हर्ट होतं. 100 डिग्री सेल्सियसपेक्षा त्याला जास्त जर हीट मिळत असेल, तर ते पाण्याचं रूपांतर बाष्पमध्ये होतं आणि बाष्पमध्ये रूपांतर होऊन ते वरती तसंच सरळ निघून जातं. तर तसंच इथं आपण इथेनॉल जो आहे तो त्याचा बॉइलिंग पॉइंट असतो तो 75 डिग्री सेल्सियसच्या जवळपास असतो. इथं कुठेतरी मेन्शन असेल. ओके. तर पाहूया आपण करेक्ट एक्झॅक्टली 75 आहे की नाही? थोडंसं चेक करावं लागेल. तर त्या डिग्री सेल्सियसला आता तो बॉईल होतो म्हणजे पाण्यापेक्षा आधी किंवा इम्प्युरिटीज जे आहेत त्याच्यामध्ये शक्यतो पाणी कंटेंटच असतं त्याच्यामध्ये वॉटर कंटेंट असतं. अदर थोडं असतात, पण त्यांचे बॉइलिंग पॉइंट्स त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त असतात. म्हणजे सगळ्यात लोवेस्ट असतो तो इथेनॉल असतो. ज्यावेळी तुम्ही बॉइलिंग स्टार्ट कराल त्यावेळी जो सर्वात कमी आहे तो लवकर वेपर मध्ये फॉर्ममध्ये कन्व्हर्ट कन्व्हर्ट होणार. तर इथं इथेनॉल हाच सगळ्यात लोवेस्ट आहे. तर तो वरती निघून जातो वेफर फॉर्ममध्ये. वेफर फॉर्ममध्ये पुढे निघून गेल्यानंतर कंडेन्स ट्यूबमध्ये तो पास व्हायला जातो. तर तिथं काय असतंय अ, थंड हवा मेंटेन केली जाते. तर थंड हवा कसं मेंटेन केलं जाते? वॉटर सर्क्युलेट केलं जातं जॅकेटमधून म्हणजे त्याच्या बाहेरच्या बाजूनं. बाहेरच्या बाजूनं वॉटर जॅकेट्स मेंटेन केल्यामुळं अ, त्याच्यामध्ये असणारं हीट जे आहे ते ॲब्सॉर्ब केलं जाते. ॲब्सॉर्ब केल्यामुळं काय होतं त्यातून हीट काढल्यानंतर पुन्हा ते लिक्विड फॉर्ममध्ये कन्व्हर्ट होते. वेफर जे असतं, बाष्प जे असतं ते पुन्हा लिक्विड द्रवमध्ये कन्व्हर्ट होतं. तर जे लिक्विड फॉर्ममध्ये कन्व्हर्ट झालेलं आहे त्याला फ्लास्कमध्ये आपण कलेक्ट करतो. तर अशा रीती हे प्रोसेस असतं. थोडक्यात सांगायचं झालं तर. तर हेच प्रोसेस इन लार्ज स्केल इंडस्ट्रीजमध्ये यूज केलं जाते. तर
हां, इथेनॉलचा जो आहे तो इथं मेन्शन केला आहे. 78.37 जवळ-जवळ जो आहे तो बॉइलिंग पॉइंट आहे. तर त्या पॉइंटला तो बॉईल व्हायला सुरू होतो. त्यामुळे अ, हा लवकर वेपरमध्ये कन्व्हर्ट होतो. तर त्याच्यापुढे जो फर्स्ट ऑफ ऑल फर्मेंटेड द्रव असतो, फर्मेंटेशन मिश्रण जे असते त्यात सुमारे अ, 8 ते 12% इथेनॉल उष्णता त्याला उष्णता दिली जाते. ओके. त्याच्यानंतर त्याला वाफेमध्ये रूपांतर केलं जाते आणि डिस्टिलेशन कॉलममध्ये पाठवलं जाते. वेगवेगळे कॉलम्स असतात त्याच्यामध्ये. तर डिस्टिलेशन कॉलममध्ये त्याला पाठवलं जाते आणि त्याच्यानंतर कंडेन्सेशन केलं जातं. त्यावेळी आपल्याला 95% जो आहे तो प्युअर इथेनॉल मिळतो. तर त्याला आपण ॲझिट्रॉपिक लिमिट म्हणतो आपण. का असं म्हणतो? कारण की त्याच्यामध्ये 95% आणि 5% वॉटर जो असतो तो कंटेंट असतो. याच कारणासाठी याला ॲझोट्रॉपिक लिमिट असं म्हटलं जातं आपलं. म्हणून डिस्टिलेशनमध्ये आपल्याला जसं मी तुम्हाला थोडं सांगितलं ॲझोट्रॉप का म्हटलं जातं? कारण की त्याच्यात 95% इथेनॉल आणि 5% वॉटर असतं त्यामुळे. तर त्याला पूर्णपणे शुद्ध करण्यासाठी डिहायड्रेशन म्हणजे आपण हायड्रेशन म्हणजे हायड्रेटेड आपल्याला राहायचं असते असं मग आपण कधीतरी ऐकलं असेल. तर हायड्रेटेड म्हणजे आपल्या बॉडीमध्ये पाण्याचं लेव्हल कमी झालं नाही पाहिजे. तसं त्याच्या विरुद्धार्थ ज्यावेळी आपण शब्दाचा वापर करतो त्यावेळी डिहायड्रेशन म्हटलं जाते. म्हणजे पाण्याचं जे अंश आहे त्याला प्रमाण आहे तो कमी करावा लागतो. तर 5% जो पाण्याचा यात अंश असतो त्याला आपल्याला कमी करावा लागतो. त्यासाठी डिहायड्रेशन प्रोसेस वापरलं जातं. अ, तर आपल्याकडे जो अझिट्रोप मिळालेला असतो 95% इथेनॉल 5% पाण्याचा त्याला आपण अझिट्रोप असं म्हणतो. तर तो पूर्णपणे प्युअर नसतो. त्याला मग तर ह्या प्रोसेसला सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय-काय लागतात डिस्टिलेशन कॉलम, री-बॉइलर त्यानंतर कंडेन्सर, ट्रेस फॉर पिकिंग किंवा सेपरेट करण्यासाठी वेपर आणि लिक्विडला. तर अशा रीती लागते. तर इथं आपण डायग्रामच्या माध्यमातून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तर इथे एक शब्द लक्षात ठेवायचा आहे रेक्टिफाईड स्पिरिट म्हणजे काय? रेक्टिफाईड स्पिरिट म्हणजे 95% इथेनॉल आणि 5% ज्याला आपण अझिट्रोप पण असं म्हटलो, त्यालाच रेक्टिफाईड स्पिरिट सुद्धा म्हटलं जाते. तर चला पाहूया इथं. तर हा आहे जिथं फीडरनं आपल्याला इनलेटला मटेरियल जो आहे तो दिला जातो. असा हा कॉलम असतो. फ्रॅक्शनेटिंग कॉलम म्हटलं जाते. वेगवेगळे इथं कॉलममध्ये ट्रेज असतात. तर याला कंटिन्युअसली हीट जो आहे तो बॉयलरमध्ये हीट प्रोव्हाईड केला जातो लिक्विडला. हीट प्रोव्हाईड केल्यानंतर त्याचं वेपरमध्ये कन्व्हर्ट होतो आणि हा कॉलममध्ये ट्रॅव्हल होतो. तर कॉलममध्ये ट्रॅव्हल होऊन कंडेन्सरमध्ये येतो. कंडेन्सर आपल्याला माहिती आहे काय करतो? वेपरचा फॉर्म परत लिक्विडमध्ये कन्व्हर्ट करतो. कारण की त्याला कूलिंग जॅकेट असते. हीट काढून घेतो. हीट ॲड केल्यामुळं आपण इथं काय करतो? हीट ॲड करतो आणि इथं कंडेन्समध्ये काय करतो? हीट मायनस करतो. हीट मायनस म्हणजेच काय? रिमूव्ह करतो आपण. त्याच्यामुळे इथं हीट ॲड केल्यामुळे वेपरमध्ये कन्व्हर्ट होते. म्हणजे वाफेमध्ये आणि तो वाफेमधून रिटर्न लिक्विडमध्ये कन्व्हर्ट होतो इथं. माझ्या मते इथं जे मी असं लिहिलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला अंडरस्टँड करून घेण्यासाठी ईझी होऊन जात असेल. कारण की एकाकडे आपण हीट प्लस करतो, एकाकडे हीटला मायनस करतो. त्याच्यामुळं आपला हा बॉयलर जिकडं आहे त्याला आपण हीटिंग कॉलम किंवा वेपरमध्ये कन्व्हर्ट करण्याचं फ्रॅक्शनेटिंग कॉलम म्हणतो आपण आणि दुसऱ्या साइडला आपल्याला हीट मायनस करतो जिथं कंडेन्सर असते आपला, नेहमी लक्षात ठेवायचं. तर ह्या प्रोसेसमध्ये ज्यावेळी आपण इथेनॉलला वेपरमध्ये कन्व्हर्ट करून पाठवतो, त्यावेळी वेपर जो आहे तो होऊन कंडेन्सरमध्ये येतो. त्यानंतर रिफ्लेक्सिंग ड्रममध्ये जातो. रिफ्लेक्सिंग ड्रममध्ये काय असते? रिफ्लेक्स रेशोप्रमाणे हा लिक्विड जो असतो तो पुन्हा त्यातला एक रेशो असतो. त्या रेशोप्रमाणे पुन्हा जो ठराविक अमाउंट जो आहे तो पुन्हा फ्रॅक्शनेटिंग कॉलममध्ये पाठवला जातो आणि हा उलट्या दिशेने फ्लो होतो. तर इथं असं का केलं जातंय? कारण की तो पूर्णपणे प्युअर फॉर्ममध्ये आलेला नसतो. त्यावेळी ही प्रोसेस रिपीट करावी लागते. त्याच्यामधला काही भाग आहे तो प्युअर फॉर्म ऑफ इथेनॉल म्हणून घेतला जातो आणि काही किंवा त्याला आपण डिस्टिल्ड प्रॉडक्ट असं म्हणतो.
तर काही भाग जो आहे तो पुन्हा कॉलममध्ये पाठवला जातो उलट्या दिशेने वरून खाली. तर ह्याला ज्यावेळी आपण उलट्या दिशेने पाठवतो, अ, त्याच्यामध्ये लाईट मॉलिक्युल्स जे आहेत, म्हणजे जे इझिली इव्हॅपोरेट होऊ शकतात, वाफेमध्ये कन्व्हर्ट होऊ शकतात. ते लाईट मॉलिक्युल्स काय होतात पुन्हा वेपरमध्ये कन्व्हर्ट होतात आणि इमिडिएटली ते पुढे जातात. म्हणजे ही प्रोसेस रिपीट केली जाते. म्हणजे जितके लाईट पार्टिकल्स असतील, लाईट वेपर्स असतील, ते पुन्हा कंडेन्स होतात, पुन्हा ह्याच्यामध्ये येतात. ही प्रोसेस ज्यावेळी पुन्हा-पुन्हा आपण रिपीट करतो, त्यावेळी जो वेस्ट मटेरियल आहे किंवा इम्प्युरिटीज आहे, तो इथं बॉटम प्रॉडक्टला सेट होतो खाली. हेवी जो प्रॉडक्ट आहे, तो खाली सेट होतो. पण जो लाईट आहे, इमिडिएटली वेपरमध्ये कन्व्हर्ट होतो. तो पुन्हा-पुन्हा वरती जातो कंटिन्युअसली. तर एव्हरी टाईम काय केलं जातं, जो सर्टन अमाउंट ऑफ रेशो आहे, तो पुन्हा पाठवला जातो आणि जो प्युअर फॉर्ममध्ये आलेला असतो, हा रिफ्लेक्स ड्रममध्ये तो सेपरेट होऊन खालून डिस्टिल्ड प्रॉडक्ट म्हणून यूज केला जातो. तर हे रिपीट प्रोसेस कंटिन्युअसली चालत असते ह्याच्यामध्ये. तर हे जे प्रोसेस आहे ह्याला फ्रॅक्शनल डिस्टिलेशन असं म्हटलं जातं. तुम्हाला आय होप मला तुम्हाला या गोष्टींचं क्लिअर आयडिया आला असेल. आलं नसलं तरी तुम्ही पुन्हा जे लिसन करू शकता. तर अशा प्रकारे फ्रॅक्शनेटिंग प्लेट्स असतात. तर इथं वेगवेगळ्या प्रकारचे फ्रॅक्शनेटिंग कॉलम्न्स आहेत. अ, तर खाली जे स्पेंट वॉश आपण म्हणजे मूळतः ते इथेनॉल वाफेत निघून गेल्यानंतर वरून इथेनॉल आणि पाण्याचे जे वापर आहे तो आपल्याला कन्व्हर्ट होतं आणि खाली जो स्पेंट वॉश आपण म्हणजे जिथं आपण जे हेवी मटेरियल्स आहेत, हेवियर मटेरियल्स असतात म्हणजे जे वाफेमध्ये कन्व्हर्ट होत नाहीत, इम्प्युरिटीज असतात, तो खाली स्पेंट वॉशमध्ये सेट होतो. ते कधी-कधी आपल्याला काढावं लागतं. तर ते स्पेंट वॉशमध्ये बायोमास रसायने असतात, म्हणजे जे काही केमिकल्स वगैरे जे असतात ते असतात. जे एन्व्हायर्नमेंटला किंवा पर्यावरणाला धोकादायक सुद्धा असतात. अ, त्यासाठी त्याला योग्य ट्रीटमेंट सुद्धा आपल्याला करावी लागते. त्याला वेस्ट मॅनेजमेंट हा योग्यरित्या करावा लागतो. तर हा एक रिफ्लेक्स ड्रमचा एक डायग्राम आहे, जो कसा काम करतो. तर हा देखील सिमिलरच आहे. त्याच्या रिलेटेड पण थोडा डिझाइन जो आहे तो रिप्रेझेंट वेगळ्यारीत्या केला गेलेला आहे. तर अशा रीती तुम्ही इंडस्ट्रीमध्ये पाहू शकता जो जिथं रिफायनरीज असतात किंवा इथेनॉल प्लांट असतं, अदरवाईज डिस्टिलेशन प्लांट असतं, तिथं तुम्ही बघू शकता. तर बाकीचे त्याच्यामध्ये ही जी प्रोसेस होत असते त्यावेळी आपल्याला जो फीड असतो तो एक 30,000 केजी पर अवर किंवा स्टीम जे असतो तो 3,400 केजी पर अवर जो स्टीम आहे आपल्याला लागत असतो. कारण की जो प्रोसेस जो घडणार आहे त्यासाठी योग्य असं एक टेम्परेचर्स वगैरे मेंटेन करावं लागतं. तेव्हाच हे प्रोसेस जे आहे ते घडत असतात. त्यानंतर आपल्याला पाण्याची गरज भासते कूलिंगसाठी किंवा कंडेन्सेशनसाठी. तर असे बारीक-सारीक जे गोष्टी आहेत, त्याच्या रिलेटेड जे इथे मेन्शन केलेलं आहे, तुम्ही त्याच्या थ्रू जाऊ शकता आणि समजून घेऊ शकता. आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आणि काही माहिती हवी असेल, तर कमेंट करा. आपण त्याच्यावरती व्हिडिओ बनवू. तर पुढच्या व्हिडिओजमध्ये आपण इथेनॉल मॅन्युफॅक्चरिंग करणारे काही कंपन्यांची नावं पाहणार आहोत. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला त्याची माहिती मिळेल. तर धन्यवाद.